हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 22वा, ओवी क्रमांक 88. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहे की नारायण नारायण हरी, भक्ताच्या मुखी हरिनामाचा गजर अव्याहत चालू आहे. गोरा कुंभार पायाने गाडगी मडकी तयार करण्यासाठी माती मळतो आहे आणि त्यावेळी मुखाने हरिगजर चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पायाखाली स्वतःचे रांगते पोर आले तरी भान नाही. माती तुडवत हरिनामाचा घोष चालूच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पायाखाली पोर तुडवले जात आहे हे पाहून बायकोने टाहो फोडला. पोराची त्या विठ्ठलालाच काळजी, त्याने भक्ताचे पोर सुरक्षित ठेवले. तुकाराम महाराज लांब गावापासून दूर एका बाजूला भजनात रंगून गेले आहेत. तहान भूक विसरून गेले आहेत. खायची प्यायची शुद्ध राहिली नाही. घरी आवडी वाट पाहून कंटाळली. शेवटी तीच भाकरी घेऊन तुकाराम महाराजांचा माग काढत तेथे पोचली. पाहते तर तुकारामबुवा भजनात दंग आहेत. अशा हरिभक्ताची फलश्रुती श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. योगी संसारी असो किंवा नसो, त्याला देह जीवित ठेवणे अपरिहार्य आहे. एरवी भक्ती होणे नाही. देह नसेल तर कसली भक्ती आणि कसला मोक्ष. भुक्ती म्हणजे परमात्मा हरिनामस्मरण करणाऱ्या भक्ताची भौतिक गरज भागवतो. त्याला परमात्मा काहीही कमी पडू देत नाही. त्याला अन्न वस्त्र निवारा याची कधीही काळजी करण्याचे कारण पडत नाही. कारण जर त्याला भौतिक गोष्टी कमी पडल्या तर त्या काळजीत तो भक्त हरिनामस्मरण हरिभक्ती करू शकणार नाही. त्याने जर हरिभक्ती हरिनामस्मरण केले नाही तर त्यामुळे परमात्म्यालाच चैन पडणार नाही. अशा भक्ताला सलोकता समीपता सरूपता आणि सायुज्यता अशा चारी मुक्ती प्राप्त होतात. त्याला त्याच्यासारख्याच हरिभक्तांचा सहवास लाभतो. त्याच्याजवळ त्याची जवळीक होते. तो त्यांच्यासारखाच निस्सीम हरिभक्त होतो आणि शेवटी परमात्मा स्वरूप होतो. हरि ओम.